झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरातल्या बिटको महाविद्यालयात 11वीच्या प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ झाला। यादीमध्ये नाव असून सुद्धा प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये संताप व्यक्त होत होता। विद्यार्थी आणि पालकांनी प्राचार्यांना घेराव सुद्धा घातला। जोपर्यंत यादीनुसार प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा सुद्धा विद्यार्थी सेनेने दिला। गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थी प्रवेश मिळण्यासाठी पाठपुरावा करीत होते। अखेर त्यांना प्रवेश मिळत नव्हता। यादीमध्ये नाव असून सुद्धा अखेर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत प्राचार्यांना घेराव घातला। आम्हाला सारखे म्हणतात आज या उद्या या, इथे गर्दी झालेली आहे, ऍडमिशन फुल झालेले आहे। हे असं का म्हणतात? आमचा मान आहे, आम्हाला पहिलं ऍडमिशन पाहिजे। मग आम्ही पास झालोय, 60% मिळवले, किती पण असो पण आम्हाला ऍडमिशन भेटलंच पाहिजे। त्यांनी आम्हाला ऍडमिशन क्लोज झालं या शब्दात उत्तर दिलं, तुम्ही एक वर्ग शिक्षण अधिकाऱ्याकडून वाढून आणा असे म्हटले। ते आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलो, यांनी 12-1 वाजून टाकला। आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडनं निवेदन देऊन आलो, परत इथे हे सगळं ऑफिस बंद करून निघून गेले। पालकांना त्यांनी गेट लावून घेतलं व कॉलेजमध्ये येऊन नाही दिलं। तर आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे आज इथं येऊन या मुजोर संस्था चालकांची मुजोरी मिटवण्यासाठी इथं आलो आहोत। आज कुठल्याही परिस्थितीत नियमाप्रमाणे यादीत ज्यांचे नाव आलेले आहेत त्यांचे ऍडमिशन करूनच घेणार, त्याच्यासाठी आम्ही इथं आलो। इथनं उठणार नाही ऍडमिशन झाल्याशिवाय काही हो। झी 24 तास एक पाऊल पुढे।